आता बघा नंबर ऑफ स्टुडंट्स आपण एक्स कन्सिडर केले आणि प्रत्येकाला दिली जाणारी जी काय अमाऊंट आहे ती आपण वाय कन्सिडर केली, बरोबर. मग याच्यामुळे आपल्याला टोटल अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट होईल हे कसं समजणार. हा ब्रॅकेट जर इथे डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर आपण काय करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण या सेशनमध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील राहिलेले जे काही एक्झाम्पल्स आहेत, वर्ड प्रॉब्लेम आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. त्यामधील आजचा हा आपला पहिला प्रश्न, अ सर्टेन अमाउंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग सर्टेन number of students. Each would get ₹2 less if 10 students were more and each would get ₹6 more if 15 students were less. Find the number of students and the amount distributed. पहा मुलांनो, तुम्हाला ज्या वेळेस हा प्रश्न समजेल त्यावेळेस तुम्ही याचं उत्तर फाइंड करू शकता, बरोबर ना. मग प्रश्न काय दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे, अ सर्टेन अमाउंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग अ सर्टेन नंबर ऑफ स्टुडंट्स. एक अशी अमाऊंट आहे, ती अमाऊंट आपल्याला काय करायची आहे तर डिस्ट्रीब्यूट करायचे आहे सर्टेन नंबर ऑफ स्टुडंट्समध्ये. मग आता आपल्याला इथे कंडिशन सुद्धा दिलेले आहेत त्यांनी की इच वुड गेट ₹2 लेस वेन और इफ 10 स्टुडंट्स वेअर मोर. म्हणजे 10 स्टुडंट्स जर जास्त असतील तर प्रत्येकाला ₹2 कमी येणार आहे. ओके. आणि जर समजा दुसरी कंडिशन त्यांनी दिलेली आहे ₹6 मोर इफ 15 स्टुडंट्स आर लेस. ओके. म्हणजे 15 स्टुडंट जर समजा कमी असतील तर प्रत्येकाला ₹6 जास्त मिळणार आहे, बरोबर ना. मग अशा पद्धतीने आपल्याला हे दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितले फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची संख्या फाइंड करा आणि अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड जी काय असेल, टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलेली असणार आहे ती फाइंड करायची. मग मुलांना आपल्याला इथे बघा नंबर ऑफ स्टुडंट्स माहीत आहेत का, नाही. मग फर्स्ट वी नीड टू कन्सिडर नंबर ऑफ स्टुडंट्स. सो आपण इथं काय कन्सिडर करूया, लेट the number of students be x. Okay. And amount given to each student be ₹y. आता बघा नंबर ऑफ स्टुडंट्स आपण एक्स कन्सिडर केले आणि प्रत्येकाला दिली जाणारी जी काय अमाऊंट आहे ती आपण वाय कन्सिडर केली, बरोबर ना. मग याच्यामुळे आपल्याला टोटल अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट होईल हे कसं समजणार. कारण आपल्याकडे आता नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत एक्स आणि अमाऊंट प्रत्येकाला देतोय किती आपण वाय. मग जर एक्स आणि वायचं सोडा, एक एक्झाम्पल घेऊया आपण. आपल्याकडे 5 विद्यार्थी आहेत, 5 स्टुडंट्स आहेत आणि 5 स्टुडंट्सला आपण प्रत्येकी ₹5 देतोय. ओके, ईच. सो 5 मल्टिप्लाइड बाय 5. To find a total amount distributed, we need to multiply number of students and amount given to each student. Correct? So 5 multiplied by 5, you will get 25. So total amount distributed कितना हो गया, किती झालं तर 25 झालं, बरोबर ना. मग इथे सुद्धा द नंबर ऑफ स्टुडंट्स बी एक्स असेल आणि आपल्याकडे प्रत्येकाला जर आपण ₹y देत असेल तर आपल्याकडे टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड किती मिळणार आहे, टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज इक्वल्स टू x इंटू y. हे इम्पॉर्टंट आहे, बरोबर ना, x इंटू y. आता अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, काय कंडिशन सांगितली आपल्याला. फर्स्ट कंडिशन काय सांगितले तर इच वुड गेट ₹2 लेस इफ 10 स्टुडंट्स वेअर मोर. म्हणजे 10 स्टुडंट जर आपण वाढवले, म्हणजे बघा स्टुडंट्समध्ये जर आपण 10ने वाढ केली तर पैशांमध्ये आपल्याला 2ने कमी करावं लागेल. परंतु ह्या अमाऊंट जी असणार आहे ती कशी असणार आहे, सेमच असणार आहे. मग सेम अमाऊंट किती होती आपली तर x इंटू वाय, म्हणजेच x इंटू वाय. करेक्ट आहे. मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता आपल्याला हे इक्वेशन काय करायचं आहे तर सिम्प्लिफाय करायचं आहे. हे काय करायचं आहे, इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग हे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करतो आपण, इथे आपल्याकडे एक ब्रॅकेट आहे, इकडे एक ब्रॅकेट आहे. म्हणजे आपल्याला हा ब्रॅकेट याच्यावरती डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. हा ब्रॅकेट जर इथे डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर आपण काय करतो, याच्या प्रत्येक टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. मग बघा एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. सो एक्स इन ब्रॅकेट y-2 आणि इकडे +10 इन ब्रॅकेट y-2 इज इक्वल्स टू x इंटू वाय. मग आता बघा अशा टाइपचे एक्झाम्पल्स आपण केलेले आहेत. म्हणजे एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं,
या एक्सने याच्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करता आलं पाहिजे. मग एक्स इंटू वाय काय येतं? एक्स इंटू वाय म्हणजे एक्स वाय. एक्स इंटू -2 म्हणजे -2x प्लस 10 इंटू वाय म्हणजे 10y आणि हा -20 इज इक्वल्स टू एक्स इंटू वाय. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. याला आपण पुढच्या पेजवरती घेऊया. काय मिळालं होतं आपल्याला? एक्स इंटू वाय -2x. बघा बरोबर आहे का? एक्स इंटू वाय -2x प्लस 10y -20 इज इक्वल्स टू एक्स इंटू वाय. आता हा एक्स इंटू वाय तिकडे जर आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला मिळणार आहे -2x प्लस 10y -20 इज इक्वल्स टू एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू वाय. बरोबर. मग एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू वाय काय येतो? 0 येतो. म्हणजे तुम्हाला इथे मिळणार आहे -2x प्लस 10y -20 इज इक्वल्स टू 0. मग हा -20 जर तिकडे शिफ्ट झाला तर -2x प्लस 10y इज इक्वल्स टू 20. हा आपला असेल इक्वेशन नंबर 1. करेक्ट आहे. इथे तुम्हाला काय मिळाला? इक्वेशन 1 मिळालेला आहे. बरोबर दिसतंय सर्वांना? ओके. आता आपल्याकडे इक्वेशन 1 मिळालं. नाव अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगितली? सेकंड कंडिशन आपल्याला सेकंड कंडिशन काय सांगितली बघा, तुम्ही पाहू शकता. सेकंड कंडिशन काय आहे? तर इच वुड गेट ₹6 मोर. 6 रुपये प्रत्येकाला कसे मिळतील? जास्त. कधी? जर 15 स्टुडंट्स वेअर लेस, म्हणजे 15 स्टुडंट्स कमी असतील तर. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे? ₹6 मोर, 15 स्टुडंट्स कमी. आता 15 स्टुडंट्स कमी करूया म्हणजे x मायनस 15 करूया आणि रुपीज काय करायचं आहे? 6 वाढवायचे म्हणजे y प्लस 6 झाला इज इक्वल्स टू काय करणार आपण? सेम अमाऊंट असणार आहे, कारण सेम अमाऊंट आपण काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतोय. ठीक आहे. मग आता पुन्हा या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचंय हे ब्रॅकेट ओव्हर द y प्लस 6. म्हणजेच काय? याच्या प्रत्येक टर्मने या ब्रॅकेटला काय करता आलं पाहिजे? मल्टिप्लाय. मग इथे कसं करणार आपण? x इन ब्रॅकेट y प्लस 6 मायनस 15 इन ब्रॅकेट y प्लस 6 इज इक्वल्स टू x इंटू वाय. बरोबर आहे. आता x इंटू वाय किती येतो? x इंटू वाय. x प्लस 6 काय येणार आहे? 6x मायनस 15 इंटू वाय म्हणजे -15y आणि -15 प्लस 6 किती येतो? -90 इज इक्वल्स टू x इंटू वाय. पुन्हा हा xy तिकडे गेला तर काय होणार आहे? देअरफॉर 6x मायनस 15y minus 90 is equals to xy minus xy. So therefore you will get 6x minus 15y is equals to 90. This is equation number 2. So आपल्याला इथे काय? 2 इक्वेशन्स मिळाले. ते 2 इक्वेशन्स कोणतं? तर -2x plus 10y is equals to 20 and second equation is 6x minus 15y is equals to 90. अशा 2 प्रकारचे इक्वेशन आपल्याला इथे मिळाले. हे इक्वेशन आपलं 1 आणि इक्वेशन आपलं 2. म्हणजे आपण आता काय केलं इथे? तर दिलेली जी काही सिच्युएशन होती वर्डमध्ये, स्टेटमेंटमध्ये, तिला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये? इक्वेशन्समध्ये. मग हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला आता काय करायचे? सॉल्व्ह करायचे. मग तुम्ही हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकता का? तर हो, आपल्याला माहिती आहे आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेत. बघा आपण पुढे घेऊया याला. -2x प्लस काय होते इक्वेशन सांगा बरं मला? -2x प्लस 10y इज इक्वल्स टू 20 इक्वेशन 1. आणि दुसरं इक्वेशन काय? तर 6x मायनस 15y इज इक्वल्स टू 90 हे आपलं इक्वेशन 2. मग आपण डिटर्मिनंट मेथड यूज करूया. ठीक आहे. आपण काय यूज करूया? डिटर्मिनंट मेथड. मग आपल्याला काय फाइंड करायचं? पहिलं डी कसा फाइंड करतो आपण? -2 6 इकडे 10 मायनस 15. मग याला आपण सिम्प्लिफाय करूया. काय करता येईल? -2 मल्टिप्लाइड बाय -15 मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे तुम्हाला इथे मिळणार आहे 30 मायनस 10 इंटू 6 किती येतं? तर 60. सो यू विल गेट -30 इयर. सो डी किती मिळाला आपल्याला? -30 मिळाला. डी किती मिळाला? -30 मिळालेला आहे. आता आपल्याला फाइंड करायचा आहे dx. काय फाइंड करूया आपण? dx. dx कसा फाइंड करतो आपण? तर या -2 आणि एक्सच्या ठिकाणी -2 आणि एक्सच्या ठिकाणी काय करतो आपण? -2 आणि एक्सच्या ठिकाणी काय करतो आपण? कॉन्स्टंट नंबरने रिप्लेस करतो. म्हणजे 20 90 आणि इकडे मिळणार आहे 10 मायनस 15. बघा मग आता याला आपण मल्टिप्लिकेशन करूया. 20 मल्टिप्लाइड बाय -15 मायनस 90 मल्टिप्लाइड बाय 10
करेक्ट आहे. मग 20 मल्टिप्लाइड बाय -15 किती होतं रे? 15 दुने 30, बरोबर. म्हणजे 15 दुने 30 म्हणजे हे झालं -300 मायनस हे किती होणार आहे? 900. सो हे झालं टोटल -1200. सो dx किती मिळाला आपल्याला? dx किती मिळाला? -1200 मिळाला. किती मिळाला? -1200. ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता आपल्याला फाइंड करायचं dy. मग dy फाइंड करत असताना आपण काय करतो? dy कसा फाइंड करतो? तर आपल्याला सेकंड जो काय कॉलम आहे तो रिप्लेस करावा लागतो. कशाने? सेकंड कॉलम कशाने रिप्लेस करायचा? तर कॉन्स्टंट नंबरने, दॅट इज 20 and 90. ओके. आणि पहिला जो काय डिटर्मिनंट मधला जो पहिला कॉलम होता तो ॲज इट इज, दॅट इज -2 6. करेक्ट आहे? चेक करा व्यवस्थित. येस, करेक्ट आहे. मग आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. हे कसं करणार? तर -2 मल्टिप्लाइड बाय 90 -20 मल्टिप्लाइड बाय 6. मग तुम्हाला इथे मिळेल -180 -120. किती झालं बघा बरं? -180 20 200 300 म्हणजे -300, बरोबर ना. कारण काय? दोघांचंही समान साईन आहे, सेम साईन आहे, त्यामुळे dy किती मिळालं आपल्याला? -300. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं. आता आपल्याला x फाइंड करायचा आहे. x साठी फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल्स टू dx डिवायडेड बाय d. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू dx डिवायडेड बाय d. मग dx काय मिळाला होता आपल्याला? बघा तुम्ही इकडे पाहू शकता. dx आपल्याला मिळाला होता -1200, करेक्ट आहे. आणि d मिळाला होता -30. मग पुट करा. -1200 डिवायडेड बाय -30. हा 300 गेला. इथे 3 1 जा 3, 3 4 जा 12 आणि हा 40. मायनस कॅन्सल म्हणजे x मिळाला आपल्याला 40. x काय मिळाला आपल्याला? 40 मिळाला. ओके. नाव y इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला? dy डिवायडेड बाय d. सो dy डिवायडेड बाय d काय मिळणार आहे आपल्याला? -300 डिवायडेड बाय -30. किती येईल रे आन्सर याचा? किती आन्सर येईल याचा? 10. कारण हा 0 कॅन्सल होणार. 3 10 जा 30 मायनस कॅन्सल म्हणजे 10 आलं. सो याचा अर्थ आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स किती मिळाले? इथं नंबर ऑफ स्टुडंट्स किती मिळाले? तर 40 अँड अमाऊंट गिवन टू ईच स्टुडंट 10. करेक्ट आहे. सो आपण इथं काय म्हणणार? देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल्स टू किती आहे? 40 आणि अमाऊंट गिवन टू ईच स्टुडंट, अमाऊंट गिवन टू each student is equals to ₹10. So therefore total amount distributed किती येईल रे? तर 40 मल्टिप्लाइड बाय 10 विच इज इक्वल्स टू 400. सो हे मिळालं आपल्याला ₹400. करेक्ट आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? तर या टाईपचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तर इथे आपल्याला मिळालं की याने किती रुपये डिस्ट्रीब्यूट केले? तर ₹400 डिस्ट्रीब्यूट केले. आणि किती स्टुडंट्समध्ये? 40 स्टुडंट्समध्ये. मग प्रत्येकाला किती मिळाले? ₹10. समजतंय? आपण प्रत्येकाला किती रुपये दिले होते? ₹10 दिले होते. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न होता. आता पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. ए 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स. बरं. 3 डिजिट नंबर, किती डिजिट नंबर आहे? 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स. ओके. इफ द डिजिट्स आर रिव्हर्स, म्हणजे डिजिट जर आपण उलटे केले तर द न्यू नंबर इज 198 मोर दॅन द ओल्ड नंबर. म्हणजे जुन्या नंबरपेक्षा 198ने तो कसा असणार आहे? जास्त असणार आहे. सो ऑल्सो द सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट्स इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी अँड फाइंड द ओरिजिनल नंबर. म्हणजे आपल्याला कंडिशन्स दिलेल्या आहेत. एक 3 डिजिट्स नंबर आहे आणि त्याच्यावर आपल्याला ओरिजिनल नंबर फाइंड करायचा आहे. मग आता मला तुम्ही सांगा, इथे आपल्याला 3 डिजिट नंबर दिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला प्रत्येक बघा 3 डिजिटमध्ये किती प्लेस असतात? युनिट प्लेस असते, त्यानंतर टेन्स प्लेस असते आणि 100 प्लेस असते. मग आता युनिट प्लेसला आपल्याला काहीतरी डिजिट घ्यावं लागेल, त्यानंतर 100 प्लेसला आपल्याला काहीतरी डिजिट घ्यावं लागेल. का? कारण इथे एक दिलेला आहे बघा, ऑल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स. म्हणजे एक्स्ट्रीम डिजिट्स म्हणजे कोण असणार आहे? कारण 3 डिजिट असल्यामुळे एक्स्ट्रीमला कोण असणार आहे? इकडे युनिट आणि इकडे 100. हे 3 डिजिटमध्ये झालं. मग राहिला मिडलचं काय सांगितलं? एक्स्ट्रीम डिजिट इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. एक्स्ट्रीम डिजिट
काय सांगितलं, द सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. म्हणजे त्याच्यावरून आपण मिडल जे काही असणार आहे ते फाइंड करू शकतो. मग इथं आपल्याला हवंय काय, आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल, तर एक्स्ट्रीम डिजिट्स. मग एक्स्ट्रीमला कोण असणार आहे, इकडे युनिट प्लेस आणि इकडे 100 प्लेस, बरोबर ना, 1 2 3, कारण 3 डिजिट नंबर आहे. मग 3 डिजिटमध्ये बघा 1 2 3 3 डिजिट असणार आहे. हा झाला तुमचा 100 प्लेस, हा झाला तुमचा 10 प्लेस आणि हा झाला तुमचा युनिट प्लेस. मग आपल्याला काय सांगितलंय, इथे सांगितलं एक्स्ट्रीम डिजिटचं काहीतरी कंडिशन दिली आहे, मग त्याच्यावरून आपल्याला मिडलचा जो आहे तो मिळणार आहे. राहिलं फक्त 100 आणि युनिट, मग तेच कन्सिडर करावं लागेल. मग इथे काय कन्सिडर करूया, लेट द डिजिट इन 100 प्लेस बी एक्स. लेट the digit in 100 place be x and unit place be y. ठीक आहे, आपण असं केलं. आता बघा तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला 3 काय मिळणार आहेत, तुम्हाला काय मिळणार आहेत, ठीक आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपल्याकडे युनिट प्लेस आहे, हा तुमचा युनिट प्लेस, हा तुमचा कोणता, हा तुमचा कोणता प्लेस, 10th प्लेस आणि हा तुमचा 100 प्लेस. ठीक आहे. आता इथे आपल्याला मी इथं कन्सिडर काय केलं, युनिट प्लेसला काय केलंय, वाय. म्हणजे वाय कुठे असणार युनिट प्लेस, इथे असणार आहे, म्हणजे इथे तुमचा वाय आला. इकडे 100 प्लेसला काय आहे, एक्स. व्हॉट अबाउट मिडल टर्म 10th प्लेसचं काय. मग इथं तुम्ही कंडिशन दिलेली पाहू शकता इथे की द सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट्स इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. म्हणजे काय, एक्स्ट्रीम डिजिटच्या सम, बरोबर ना, इज लेस दॅन, एक्स्ट्रीम डिजिटची जी काही सम असणार आहे ती लेस असणार आहे. कशापेक्षा, लेस दॅन द मिडल डिजिट. म्हणजे मिडल डिजिट जो असणार आहे त्याच्यापेक्षा कितीने कमी असणार आहे, 1 ने. मग 1 ने कमी असणार आहे, तर मग इथे काय येणार आहे, एक्स प्लस वाय प्लस 1. कारण एक्स्ट्रीम डिजिटची सम काय असणार आहे, एक्स प्लस वाय. त्याच्यापेक्षा 1 ने जास्त मिडल टर्म असणार आहे, बरोबर ना, म्हणून इथे आलं एक्स प्लस वाय प्लस 1. समजतंय. सो द 3 डिजिट नंबर हे जर आपल्याला असं मिळालं, ओके, ह्या झाल्या फेस व्हॅल्यूज. हे काय झाल्या, फेस व्हॅल्यूज. म्हणजे युनिट प्लेसची फेस व्हॅल्यू काय आहे, वाय. 10th प्लेसची फेस व्हॅल्यू काय आहे, एक्स प्लस वाय प्लस 1. आणि ते 100 प्लेसची जी काही फेस व्हॅल्यू आहे ती आहे एक्स. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द 3 डिजिट नंबर. सो आता याच्यावरून 3 डिजिट नंबर कसा मिळेल, सो त्यासाठी आपल्याला त्याच्या प्लेस व्हॅल्यू ॲड कराव्या लागतील. मग प्लेस व्हॅल्यू जर तुम्ही ॲड करायचं म्हटलं तर बघा, देअरफॉर द 3 डिजिट नंबर विल बी काय असेल, तर बघा याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे 100x, कारण 100 प्लेसला आहे म्हणून 100 ने मल्टिप्लाय केलं, प्लस 10 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस 1 इन ब्रॅकेट वाय. करेक्ट आहे. हा तुमचा काय असणार आहे, 3 डिजिट नंबर असणार आहे, बरोबर. सो आता याला जर आपण व्यवस्थित लिहिलं, याला जर आपण काय केलं, व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला काय मिळेल बघा. याला जर आपण व्यवस्थित लिहिलं तर 100x प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस y, म्हणजे 110x प्लस 11y प्लस 10. हा तुमचा असणार आहे 3 डिजिट नंबर. हा काय मिळाला तुम्हाला, 3 डिजिट नंबर मिळाला. आता मुलांनो आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. इफ द डिजिट्स आर रिव्हर्स, नाही त्याच्या अगोदर इथे दिलेलं आहे बघा, अ 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. ओके. मग आता आपल्याला इथं अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, काय कंडिशन सांगितली आपल्याला, तर 3 डिजिट नंबर, ओके, 3 डिजिट नंबर इज इक्वल्स टू 17 टाइम्स, बरोबर ना. 17 टाइम्स म्हणजे काय, 17 मल्टिप्लाइड बाय, पुढे काय सांगितलं त्यांनी, 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स. मग डिजिटची सम, मग करा डिजिटची सम. काय आहे ते डिजिट्स आपले इथे, तर एक्स, एक्स प्लस वाय प्लस 1 आणि वाय. मग त्याची सम करायची. मग काय येणार इथं, एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस वाय, बरोबर ना.
येस येस. मग 3 डिजिट नंबर कोणता होता आपला, तो पण पुट करा. तो काय होता 110x प्लस 100y प्लस किती होता प्लस 10, बरोबर ना, नक्की. येस, प्लस इज इक्वल्स टू 17 टाइम्स x प्लस एक्स 2x प्लस 2y प्लस 1. मग याला आता आपण सिम्प्लिफाय करूया. याला कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करणार, 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल्स टू 17 ने मल्टिप्लाय करूया 34x प्लस 34y प्लस 17. आता याला एका साईडला घेऊया. सो इथे मिळेल आपल्याला 110x मायनस 34x प्लस 11y मायनस 34y प्लस 10 मायनस 17. मायनस 17 इकडे आणण्याची गरज नाही, आपण काय करूया त्याला तिकडेच ठेवूया. सो हा 10 तिकडे घेऊन जाऊया. आपण काय करूया, हा 10 तिकडे घेऊन जाऊया. म्हणजे तुम्हाला मिळेल 17 मायनस 10. करेक्ट आहे, कारण हा 10 आपण तिकडे शिफ्ट केला आणि ह्या दोन बाकीच्या टर्म होत्या त्या इकडे शिफ्ट केल्या. मग तुम्ही मला सांगा 100x मायनस 34x किती येतं रे. 100 म्हणजे 110 मधून 34 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे किती होईल 76x, बरोबर ना. 76 प्लस 4 80 प्लस 3 110. करेक्ट आहे. इथे प्लस 11y मायनस 34y तुम्ही पाहू शकता 11 पॉझिटिव्ह 34 निगेटिव्ह आहे, हे आपण शिकलोय. मग इथे किती येणार आहे सांगा बरं. 34 मधून 11 जर आपण कॅन्सल करत असेल तर आपल्याला किती मिळणार आहे, करा ना. इथे 34 मायनस 11 3 म्हणजे किती आलं 23, पण तो कसा असणार आहे मायनस. सो मायनस 23y इज इक्वल्स टू 17 मायनस 10 7. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. सो 76x मायनस 23y इज इक्वल्स टू 7. आपल्याला काय मिळालं इथं फर्स्ट इक्वेशन मिळालं, बरोबर ना. आता पुढे कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, ती कंडिशन आपण पाहूया. कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इफ द डिजिट्स आर रिव्हर्स द न्यू नंबर इज 198 मोर दॅन द ओल्ड नंबर. डिजिट्स काय करायचे आपल्याला रिव्हर्स करायचे. मग डिजिट्स रिव्हर्स केल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळणार आहे, बरोबर ना, न्यू नंबर. बघूया आपण त्याला कशा पद्धतीने करता येते ते. ओके ओके. सो डिजिट्स आर वेन द डिजिट्स आर रिव्हर्स, बरोबर ना, द नंबर ऑब्टेन बाय रिव्हर्सिंग द डिजिट. पहिल्यांदा आपल्याला तो नंबर फाइंड करावा लागेल. द नंबर ऑब्टेन्ड बाय रिव्हर्सिंग द डिजिट्स, बरोबर. काय मिळेल रे नंबर आपल्याला, बघा मी ते परत एकदा तयार करतो तो नंबर. तुम्ही पाहू शकता इथे आपल्याकडे इथे 100 प्लेस 10 प्लेस आणि युनिट प्लेस. आता युनिट प्लेसला मगाशी y होता, आता काय करायचा x, इकडे y आणि इथे काय, इथे सेमच राहणार आहे. इथे काय चेंज होता येईल का, नाही. सो देअरफॉर 3 डिजिट नंबर काय होईल, देअरफॉर न्यू नंबर काय असेल इज इक्वल्स टू 100y प्लस 10 इन ब्रॅकेट x प्लस y प्लस 1 प्लस 1 इंटू x. सो विच इज इक्वल्स टू 100y प्लस 10x प्लस 10y प्लस 1 प्लस x म्हणजेच 110y प्लस 11x प्लस 1. ओके. सो अशा पद्धतीने 1 नाही 10 प्लस किती 10. सो हे झाला तुमचा न्यू नंबर, न्यू 3 डिजिट नंबर. करेक्ट आहे. येस. ओके. हा तुमचा न्यू नंबर आहे. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की द न्यू नंबर इज 198 मोर दॅन द ओल्ड नंबर. म्हणजे हा 3 डिजिट नंबर आपल्याला असा होईल. ओके. द डिजिट इन 100 प्लेस बी, ठीक आहे. द नंबर ऑब्टेन बाय रिव्हर्सिंग द डिजिट्स आपल्याला अशा मिळेल. सो हा नंबर मिळाला आपल्याला, बरोबर ना. मग आता अकॉर्डिंग टू द कंडिशन आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, कंडिशन दिलेली आहे की हा जो काही नवीन नंबर आलेला आहे अकॉर्डिंग टू द कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगितली कंडिशन आपल्याला, तर हा जो काही नवीन नंबर आलेला आहे तो काय आहे, इथे तुम्हाला सांगितले त्यांनी बघा, तो काय आहे तर द न्यू नंबर इज 198 मोर दॅन द ओल्ड नंबर. करेक्ट ना. सो न्यू नंबर इज इक्वल्स टू ओल्ड नंबर. इथे आपल्याला करावं लागेल न्यू नंबर इक्वल्स टू
ओल्ड नंबर प्लस 198. मग काय न्यू नंबर आपला, तर 110y प्लस 11x प्लस 10 इज इक्वल्स टू ओल्ड नंबर काय होता आपला 110x प्लस 10y प्लस 10 प्लस 198. करेक्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तो नंबर मिळून जाईल. ओके, समजलं सर्वांना. मग आता याला सिम्प्लिफाय करायचं. करा सिम्प्लिफाय. हा 1 हे सर्व तिकडे घेऊन जाऊया किंवा हे इकडे घेऊन येऊया. सो 1 इकडे आल्यानंतर काय होईल बघा, 110 याला आपण सरळ लिहूया. जस्ट मिनिट. ओल्ड नंबर प्लस 198 इज इक्वल्स टू न्यू नंबर असं लिहूया. सो देअरफॉर ओल्ड नंबर काय होता 100x प्लस 10y प्लस 10 प्लस हा 198. सो न्यू नंबर 110y प्लस 11x प्लस 10. मग याला आपण आता सिम्प्लिफाय करूया. 110x मायनस 11x इकडे प्लस 10y मायनस 110y. ओके, इज इक्वल्स टू 10 मायनस 10 मायनस 198. मग हा 10 कॅन्सल झाला. मग इथे तुम्हाला बघा 110x मायनस 11x किती होईल 99x. करेक्ट आहे. सो इथे मिळाला 99x मायनस 99y इज इक्वल्स टू 198 मायनस 198. मग आता हा 99 मायनस 198 आहे. मग आपण काय करू शकतो याला डिवाइड ऑन बोथ साइड बाय. कशाने डिवाइड करू शकतो आपण याला, कशाने डिवाइड करू शकतो आपण याला, कशाने डिवाइड करू शकतो आपण याला, तर ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. डिवाइड ऑन बोथ साइड बाय. बघा आपल्याला मिळाला 99x मायनस 99y इज इक्वल्स टू मायनस 198. सो डिवाइड ऑन बोथ साइड बाय both side by 99. Correct. So therefore you will get 99x divided by 99 minus 99y divided by 99 is equals to minus 198 divided by 99. Correct. मग आता पहा हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल आणि इकडे 99 2 जा 198 बरोबर ना. सो therefore you will get x minus y is equals to minus 2. This is equation number 2. So therefore we get आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. कोणकोणते. फर्स्ट इक्वेशन काय होतं आपला बघा तुम्ही पाहू शकता. फर्स्ट इक्वेशन कुठे, फर्स्ट इक्वेशन, तर फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळाला होता, कुठे गेला, नाही आपल्याला अजून एकच कंडिशन, आपण 17 टाइम्सची कुठे गेली, अरे हां हे बघा इथे फर्स्ट कंडिशन. मग काय होती फर्स्ट कंडिशन, त्याच्यानुसार आपल्याला मिळाला होता 76x मायनस 23y इज इक्वल्स टू 7. ओके, हा आपला काय होता फर्स्ट इक्वेशन होता. ओके, आता हा फर्स्ट इक्वेशन होता आणि दुसरा इक्वेशन काय मिळालं आपल्याला, सेकंड इक्वेशन मिळालं x मायनस वाय इज इक्वल्स टू -2. मग आता आपण काय करूया, हे दोन्ही इक्वेशन पाहूया. 76x मायनस 23y 76x मायनस 23y इज इक्वल्स टू काय होतं 76x मायनस 23y इज इक्वल्स टू काय होतं 7. करेक्ट आहे. हा तुमचा इक्वेशन 1 आणि x मायनस वाय इज इक्वल्स टू -2 हा तुमचा इक्वेशन सेकंड. म्हणजे आता आपल्याला इथे काय मिळालं रे, सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळाले आणि आपल्याला माहिती आहे की हे सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने आपण काय करू शकतो तर सॉल्व्ह करू शकतो. बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा की याला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता, तुम्ही डिटर्मिनंट मेथड वापरली तरी सुद्धा चालेल किंवा काय वापरलं तरी चालेल, एलिमिनेशन मेथड वापरली तरी सुद्धा चालेल. मग कोणती मेथड वापरायची, चला डिटर्मिनंट मेथड वापरूया. सो डी इज इक्वल्स टू काय येईल इथे 76 1 आणि इकडे -23 -1
बरोबर ना. मग काय येईल याची व्हॅल्यू बघा, तुम्ही इथं लिहू शकता 76 मल्टिप्लाइड बाय -1 मायनस 23 मल्टिप्लाइड बाय 1. मग सांगा इथे किती येईल, -76 प्लस 23. करेक्ट आहे. सो -76 प्लस 23 किती येतो रे, -76 प्लस 23 किती येतो सांगा. 76 मधून तुम्हाला 23 सबट्रॅक्ट करायचे, सो 343. सो इथे मिळालं तुम्हाला -43. सो डी ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, -43 मिळाली. काय मिळाली डी ची व्हॅल्यू, -43. बरोबर ना. चुकलं, काय चुकलं, 7 -2 किती येतं, 5 येतं ना. सो इथं 53 आलं पाहिजे, म्हणजे इथे किती आलं पाहिजे आपल्याला, 53 आलं पाहिजे. करेक्ट आहे. ओके, -53. आता पुढे जाऊया. पुढे काय तर dx, पुढे काय फाइंड करायचं आहे, dx. मग dx साठी आपल्याकडे काय पाहिजे आपल्याकडे, तर व्हॅल्यूज पाहिजेत आपल्याला. दोन इक्वेशन्स कुठे लिहिली होती आपण, तर बघा इथे लिहिली होती. मग इथं आपल्याला कॉन्स्टंट नंबर आपले काय आहेत, 7 आणि -2. मग ते आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये रिप्लेस करायचे. मग इथे येणार आहे 7 आणि -2, आणि सेकंड कॉलम जे आहेत ते ॲज इट इज, ते काय होते -23 -1. याची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची म्हटली तर 7 मल्टिप्लाइड बाय -1 मायनस 23 मल्टिप्लाइड बाय -2 किती मिळणार आहे आपल्याला, तर -7 मायनस इथे काय मिळेल 46. सो हे मिळालं आपल्याला पुन्हा -53. सो dx किती मिळाला, -53. आता राहिलं dy. चला dy इज इक्वल्स टू काय मिळेल dy. आता इथे येणार 7 आणि -2, आणि पहिल्या कॉलममध्ये जे काय होते अगोदर तेच ॲज इट इज लिहायचे. दॅट इज 76 आणि हा खाली होता +1. ओके, मग आता याला पण आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 76 मल्टिप्लाइड बाय -2 मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 1. मग 76 -2 किती येतं रे, करा. 2 6 जा 12, 2 7 जा 14, म्हणजे इथे आलं -152 आणि हा -7. -152 -7 म्हणजे -159. किती मिळालं इथं, सो dy काय मिळालं आपल्याला, -159. चला इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. आता आपल्याला फाइंड करूया x आणि y च्या व्हॅल्यूज. मग वी नो दॅट x इज इक्वल्स टू dx डिवायडेड बाय d. सो dx इज इक्वल्स टू -53 इयर डिवायडेड बाय d किती मिळाला होता आपल्याला, -53 मिळाला होता. d किती मिळाला होता, -53. सो -53 अपॉन -53 यू विल गेट 1. अँड y इज इक्वल्स टू dy डिवायडेड बाय d इज इक्वल्स टू -159 डिवायडेड बाय -53. मग 53 किती 3 जा 53 3 जा 159. सो यहाँ पे आपको मिलेगा 3. सो इथे काय मिळतील तुम्हाला, 3 मिळतील. सो x इक्वल्स टू 1 मिळाला अँड y इक्वल्स टू 3 मिळाला. मग 3 डिजिट नंबर काय तयार होईल आपला, मग आपला देअरफॉर, कारण आपल्याला फाइंड काय करायचं होतं, तुम्ही एक्झाम्पलमध्ये पाहू शकता. तुम्हाला फाइंड काय करायचं होतं, फाइंड द ओरिजिनल नंबर. मग ओरिजिनल नंबर कोणता होता आपला, हा नंबर तुमचा ओरिजिनल होता. 110x प्लस 111y प्लस 10. मग आपण करूया फाइंड आता ओरिजिनल नंबर. ओके, सो देअरफॉर द ओरिजिनल नंबर, ओरिजिनल 3 डिजिट नंबर इज इक्वल्स टू काय लिहिता येईल, 110x प्लस 11y किती येणार आहे, 11y प्लस 10. नाव तुम्हाला इथे काय करायचे, व्हॅल्यू फक्त प्लग करायचे. मग 110 मल्टिप्लाइड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x 1 प्लस 100 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 11 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 10. सो 110 प्लस 33 प्लस 10. सो किती झाले, 120 150 153. सो 153. सो द ओरिजिनल 3 डिजिट नंबर विल बी 153. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इथे आपण ऑल सॉल्व्ड एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. इन अ नेक्स्ट सेशन आपण काय पाहणार आहोत, तर प्रॅक्टिस सेट 1.5. ओके, थँक्यू. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवाय? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे.
कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.